नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपल्याकडे आरोग्य सेवक हा पेपर झाला होता, तर या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते या ठिकाणी आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा, लॅप्रोस्कोपी ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा? बघा, लॅप्रोस्कोपी ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, लॅप्रोस्कोपी ही संज्ञा कुटुंब नियोजन यांच्या संबंधीची ती संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, पुढीलपैकी कोणत्या आजारासाठी लहान मुलांना त्रिगुणी ही लस? बघा, खालीलपैकी कोणत्या आजारासाठी लहान मुलांना त्रिगुणी ही लस दिली जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील। विद्यार्थी मित्रांनो, घटसर्प या रोगामध्ये लहान मुलांना त्रिगुणी ही लस दिली जाते। ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 3 बघा, भारतामध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता? भारतामध्ये कुटुंब नियोजन हा कार्यक्रम पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता? बघा, भारतामध्ये कुटुंब नियोजन हा कार्यक्रम सन 1950 या वर्षी भारतामध्ये कुटुंब नियोजन हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता। बघा, प्रश्न क्रमांक 4 बघा, चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड। या ठिकाणी आपल्याला स्पेलिंग या ठिकाणी करेक्ट शब्द असलेला या ठिकाणी स्पेलिंग आपल्याला ओळखायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी आपल्याला करेक्ट स्पेलिंग असलेल्या ठिकाणी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, FPO हे प्रमाणपत्र पुढीलपैकी कोणत्या उद्योगासाठी अनिवार्य असते? बघा, FPO हे प्रमाणपत्र पुढीलपैकी कोणत्या उद्योगासाठी अनिवार्य असते? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील। विद्यार्थी मित्रांनो, अन्न प्रक्रिया उद्योग या उद्योगामध्ये FPO हे प्रमाणपत्र अनिवार्य असलेले ते प्रमाणपत्र आहे। बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, बाळाला BCG ही लस पुढीलपैकी केव्हा दिली? बाळाला BCG ही लस पुढीलपैकी केव्हा दिली जाते? बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, जन्मानंतर लगेच बाळाला BCG ही लस दिली जाते। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 7 बघा, मानवी डोळ्यामध्ये दृष्टिपटलामध्ये पुढीलपैकी कोणत्या चेतापेशी असतात? मानवी डोळ्यामध्ये दृष्टिपटलामध्ये पुढीलपैकी कोणत्या चेतापेशी असतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील। विद्यार्थी मित्रांनो, द्विध्रुवी ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा, आरोग्यविषयक जागतिक परिषद पुढीलपैकी कोणत्या वर्षी भरवण्यात आली होती? बघा, आरोग्यविषयक जागतिक परिषद पुढीलपैकी कोणत्या वर्षी भरवण्यात आली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील। विद्यार्थी मित्रांनो, सन 1977 मध्ये आरोग्यविषयक जागतिक परिषद या ठिकाणी भरवण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 9 बघा, विद्यार्थी मित्रांनो, चूज द नाउन फॉर्म ऑफ द गव्हर्नर। या ठिकाणी बघा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी नाउन ओळखायचं आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील। विद्यार्थी गव्हर्नमेंट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, जन्म मृत्यू नोंद कायद्याने किती दिवसामध्ये करणे आवश्यक असते? जन्म मृत्यू नोंद कायद्याने पुढीलपैकी किती दिवसामध्ये करणे या ठिकाणी आवश्यक असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील। विद्यार्थी मित्रांनो, जन्म मृत्यू नोंद कायद्याने 21 दिवसामध्ये या ठिकाणी नोंद करणे हे आवश्यक असते। प्रश्न क्रमांक 11 बघा, तिने पेरू खाला या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणता? बघा, तिने पेरू खाला या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणता या ठिकाणी प्रयोग आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राहील। विद्यार्थी मित्रांनो, कर्मणी प्रयोग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा, चूज द वर्ड मोस्ट नियरेस्ट मिनिंग ऑफ द वर्ड। या ठिकाणी आपला शब्द डिफरन्स बघा, डिफरन्स या ठिकाणी शब्द आहे, या ठिकाणी या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा, ऑप्शन क्रमांक डी राहील। बोल्डनेस या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 13 बघा, होलोग्राफीसाठी पुढीलपैकी कोणत्या किरणांचा वापर? बघा, होलोग्राफीसाठी पुढीलपैकी कोणत्या किरणांचा वापर हा केला जातो? होलोग्राफी। बघा विद्यार्थी मित्रांनो, होलोग्राफीसाठी लेझर किरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
प्रश्न क्रमांक 14 बघा, बालकुपोषण यांच्या संदर्भामध्ये पुढीलपैकी कोणी कार्य केले? बालकुपोषण यांच्या संदर्भामध्ये पुढीलपैकी कोणी कार्य हे केलेले आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब डॉक्टर अभय बंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 15 बघा, चूज द करेक्ट अँटोनिमस ऑफ द या ठिकाणी बघा आपल्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विरुद्ध अर्थ शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा। व्हर्टिकल या ठिकाणी शब्द या ठिकाणी आपल्याला योग्य विरुद्ध अर्थ शब्द या ठिकाणी सांगायचा व्हर्टिकल। तर हॉरिझॉन्टल ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 16 बघा, भारतीय संविधानामध्ये पुढीलपैकी कोणत्या भागामध्ये समान नागरी कायद्याची तरतूद करण्यात बघा भारतीय संविधानामध्ये पुढीलपैकी कोणत्या भागामध्ये समान नागरी कायदा यांची तरतूद करण्यात आलेली आहे? बघा समान नागरी कायदा यांची तरतूद कोणत्या भागामध्ये करण्यात आलेली आहे? बघा मार्गदर्शक तत्त्वे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 17 बघा, खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक स्तनपान दिन म्हणून बघा खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक स्तनपान दिवस म्हणून पाळला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 ऑगस्ट या दिवशी जागतिक स्तनपान दिवस हा पाळला जातो। प्रश्न क्रमांक 18 बघा, चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड या ठिकाणी आपल्यासमोर 4 शब्द विद्यार्थी मित्रांनो, तर करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी आपल्या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 19 बघा, नायट्रिक आम्ल साठवण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या टाक्या बघा नायट्रिक आम्ल साठवण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या धातूच्या टाक्या या ठिकाणी असतात? बघा नायट्रिक आम्ल जर आपला साठवायचा असेल तर त्या टाक्या पुढीलपैकी कोणत्या धातूच्या असतात? तर नायट्रिक धातूसाठी बघा ॲल्युमिनियमच्या ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 20 एकात्मिक बाल विकास सेवा ही योजना पुढीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू झालेली योजना? एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुढीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू झालेली योजना आहे? बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना सन 1975 या वर्षापासून सुरू झालेली योजना आहे। प्रश्न क्रमांक 21 बघा, भारतामध्ये कुष्ठरोग कार्यक्रम नियंत्रण कार्यक्रम पुढीलपैकी कोणत्या वर्षापासून राबवला जात आहे? भारतामध्ये कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम पुढीलपैकी कोणत्या वर्षापासून राबवला जात आहे? बघा सन 1955 या वर्षापासून भारतामध्ये कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम हा राबवला जात आहे। प्रश्न क्रमांक 22 बघा, अबब केवढा मोठा साप हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य? बघा अबब केवढा मोठा साप हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी वाक्य आहे? तर हे वाक्य उद्गारार्थी या प्रकारचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक अतिवृष्टी या शब्दाचा आपल्याला योग्य विरुद्ध अर्थ शब्द या ठिकाणी सांगायचा। अतिवृष्टी या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, योग्य विरुद्ध अर्थ शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा अतिवृष्टी। तर अनावृष्टी या ठिकाणी योग्य आपला विरुद्ध अर्थी असलेला शब्द होईल। प्रश्न क्रमांक 24 बघा, राज्यपाल हे पुढीलपैकी कोणाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात? राज्यपाल हे पुढीलपैकी कोणाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात? बघा राज्यपाल हे राष्ट्रपतीचे प्रतिनिधी म्हणून ते काम पाहतात। प्रश्न क्रमांक 25 बघा, सूर्याभोवती पूर्ण चक्कर मारायला खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सर्वाधिक कालावधी लागेल? सूर्याभोवती पूर्ण चक्कर मारायला पुढीलपैकी कोणत्या एका ग्रहाला सर्वाधिक कालावधी लागेल? बघा गुरुग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 26 बघा, त्वचेला काळा रंग पुढीलपैकी कशामुळे येतो? त्वचेला काळा रंग पुढीलपैकी कशामुळे येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मेलेनिन या घटकामुळे त्वचेला काळा रंग हा प्रामुख्याने येत असतो। प्रश्न क्रमांक 27 बघा, मानवी शरीरामध्ये सर्वात लहान बघा घटक पुढीलपैकी कोणता असतो? मानवी शरीरामध्ये सर्वात लहान कार्यरत घटक पुढीलपैकी कोणता असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पेशी हा सर्वात या ठिकाणी लहान असलेला तो घटक आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा, मायकोबॅक्टेरियम या जीवाणूमुळे पुढीलपैकी कोणता आजार होतो? मायकोबॅक्टेरियम या जीवाणूमुळे पुढीलपैकी कोणता आजार होतो? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा क्षयरोग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 29 बघा, टायफॉइडचे जंतू पुढीलपैकी कोणत्या आकाराचे असतात? टायफॉइडचे जंतू हे पुढीलपैकी कोणत्या आकाराचे असतात? बघा टायफॉइडचे जंतू
तर दंडाकृती या आकाराचे ते जंतू असतात. प्रश्न क्रमांक 30 बघा, लोहाच्या कमतरतेमुळे पुढीलपैकी कोणता रोग हा लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रोग पुढीलपैकी कोणता रोग असतो? तर रक्तक्षय म्हणजे ॲनामिया लोहाच्या कमतरतेमुळे तो होणारा रोग आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील.